ओके 14th ऑगस्ट 2020 आपला ऑनलाईनचा फोर्थ व्हिडिओ चौथा व्हिडिओ आहे. तर ह्याच्यावर आपण हे डिस्कस करणार आहोत की फायर अँड सेफ्टी म्हणजे हे काय. त्याच्यानंतर सेकंड आपण सिलेबस हे कसं असणार आहे आणि थर्ड तुमचं डाऊट्स वगैरे जे होते ते आपण डिस्कस करू. तर फायर अँड सेफ्टीमध्ये फायर म्हटल्यावर आणि सेफ्टी म्हटल्यावर काय असतं. तुमचा डिप्लोमा कोर्स आहे, 6 महिने फायर होतील, 6 महिने सेफ्टी होतील. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन साईटमध्ये दोन फील्डमध्ये तुम्हाला जॉबसाठी जाऊ शकतो. एक फायर डिपार्टमेंटसाठी आणि एक सेफ्टी डिपार्टमेंटसाठी. फायर डिपार्टमेंट म्हटल्यावर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब्स किंवा प्रायव्हेट जॉब्स. सेम सेफ्टी पण म्हटल्यावर तुम्हाला गव्हर्नमेंट पण जॉब्स आहे आणि सेफ्टी पण जॉब आहे. तर ह्याच्यामध्ये फायरचं तुम्हाला फायर ब्रिगेड म्हटल्यावर रत्नागिरी फायर ब्रिगेड, बरोबर, मुंबई महानगरपालिका, त्याच्यानंतर पुन्हा फायर ब्रिगेड, असं डिस्ट्रिक्ट फायर ब्रिगेड्स मध्ये पण तुम्हाला जॉबसाठी जाऊ शकतो. किंवा CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, बरोबर, सेंट्रल CISF चं विंग असतं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला फायरचं जॉब असतं. हे झालं सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब्स. तर त्याच्यानंतर अजून इंडियन ऑइल, IOL, हे प्रायव्हेट हे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण तुम्हाला जॉब असतात फायरमॅन किंवा सेफ्टी ऑफिसर मध्ये. अजून तुम्हाला ONGC जे गव्हर्नमेंट कॉर्पोरेशन आहे इकडे पण तुम्हाला जॉब्स आहेत. तर सेफ्टीमध्ये किंवा फायरमध्ये तुम्हाला प्रायव्हेट प्लस गव्हर्नमेंट जॉब्सचं जे चान्सेस आहेत ते जास्त आहेत, बरोबर. तर हे आता तुम्ही समजून घ्या. आता फायर आणि सेफ्टी म्हटल्यावर काय असतं. प्रत्येक कंपनीमध्ये तिकडे जे काम वगैरे होत असेल ते वेल्डिंग असेल, ग्राइंडिंग, कटिंग, चिपिंग, पेंटिंग, ब्लास्टिंग, मेकॅनिकल जॉब, इलेक्ट्रिकल जॉब, मेंटेनन्स डिपार्टमेंट, स्टील डिपार्टमेंट, ह्यांचं जे पण ऍक्टिव्हिटीज वगैरे होतो. तर ते काम वगैरे ते करताना त्यांचं जे वर्कर्स जे असतात किंवा आपल्यासोबत जे काम करणारे कलिग असतात, बरोबर, आपल्यासोबत जे काम करणारे, त्यांच्या सुरक्षा, ते आगीची असून दे किंवा ते काम करताना असून दे किंवा त्यांचं कुठं ते काम करत असेल, वेल्डिंग करत असेल, ग्राइंडिंग करत असेल, तर ते सुरक्षितपणे काम करत आहे की नाही हे तुम्हाला बघायला पाहिजे ऍज अ फायरमॅन किंवा एक सेफ्टी ऑफिसर म्हणून. फायरमॅन म्हटलं तुम्हाला माहिती असेल, कधीतरी आग लागली का इंडस्ट्रीमध्ये तर आपण फायर फायटिंग करतो, आपण ते आगीशी लढतो. हे झालं एक फायरमॅनचं जॉब, बरोबर. सेफ्टी ऑफिसर म्हटल्यावर तो साईटमध्ये बघतो त्याचं म्हणजे वर्कर कसं जे जॉब करतोय सेफ आहे की नाही, त्याचं कंपनी पूर्ण सेफ आहे की नाही, तिकडे जे पण म्हणजे मेकॅनिकल काय काम असेल किंवा काहीतरी केमिकल पाईप टँक असेल, हे सगळं सुरक्षित आहे का हे सेफ्टी मध्ये बघायला लागतं. आणि अजून म्हणजे भरपूर झालं. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जॉब कुठे कुठे भेटू शकतो. पहिलं झालं तुमचं इंडस्ट्रीज किंवा फॅक्टरीज, बरोबर. ह्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे म्हणजे जसं म्हटलं तुम्हाला फायर ब्रिगेड, त्याच्यानंतर तुम्हाला हॉटेल्स तुम्हाला बघितलं असेल 5 स्टार हॉटेल्स. ओके, 5 स्टार हॉटेल्स म्हणजे का, कारण त्यांचं जे बिल्डिंग साईज आहे ते भरपूर मोठं असतं, बरोबर. त्यांचं बिल्डिंग जे असतं ते भरपूर मोठं असतं आणि इकडे जर आग लागलं तर एक मोठा म्हणजे फायर ऍक्सिडेंट होऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे गेस्ट वगैरे असतात, भरपूर माणसं असतात. हे लोकांना आपल्याला सेव्ह करण्यासाठी तिकडे फायरचं इक्विपमेंट सिस्टम वगैरे असतात. तर म्हणजे तिकडे पण जॉबसाठी आपल्याला फायरमॅन, फायर ऑफिसर, सेफ्टी ऑफिसर हे आपल्याला पाठवायला लागतं. तर 5 स्टार हॉटेल्स प्लस मॉल्स मला माहिती असेल, उदाहरण फिनिक्स मॉल, इकडे पण कंपल्सरी काय आपल्याला फायरमॅन लागतो तिकडे, बरोबर. मॉलमध्ये भरपूर जरी आग लागणे गेले मटेरियल वगैरे असतं तिकडे. आता मटेरियल म्हटल्यावर तिकडे काय टॉयज वगैरे असेल किंवा टेक्सटाईल मटेरियल असेल, तिकडे ड्रेस कोड वगैरे असेल, बरोबर. तिकडे ड्रेस मटेरियल वगैरे असेल, टेक्सटाईल मटेरियल्स. तर हे सगळं म्हणजे जर आग लागलं तर पूर्ण मॉल्स तिकडे डेस्ट्रॉय होऊ शकतो आग लागून. तर म्हणून तिकडे म्हणजे फिनिक्स मॉल वगैरे, फक्त फिनिक्स मॉल नाही, असं जे भरपूर मोठे मोठे मॉल्समध्ये, ऑर्बिट मॉल, इकडे कंपल्सरी फायर डिपार्टमेंट आणि सेफ्टी डिपार्टमेंट असतात सुरक्षित ठेवण्यासाठी ते लोकेशन. तर हे झालं हॉटेल्स, मॉल्स. हॉटेल्स 5 स्टार हॉटेलचं उदाहरण मी ओबेरॉय ग्रुप, बरोबर आहे. ओबेरॉय ग्रुप मुंबईला, दिल्ली, लखनौ, इकडे यांचं म्हणजे मोठे मोठे हॉटेल्स वगैरे असतात.
ते पण सेव्ह करण्यासाठी तिकडे एका फायरमॅनचं पूर्ण राउंडिंग करतात ते लोकेशनला सेव्ह करण्यासाठी. नंतर हॉस्पिटल्स, बरोबर, मुंबईमध्ये लीलावती हॉस्पिटल, त्याच्यानंतर एक हिरानंदन किंवा इंदिरा हॉस्पिटल काहीतरी, इंदिरा हॉस्पिटल नाव प्रॉपर माहिती नाही, इंदिरा हॉस्पिटल. हे पण नॉर्मली जे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत ज्यांचं बिल्डिंग्स आहेत जे मोठे असतात तिकडे पण लागतात. आणि नंतर अपार्टमेंट्स किंवा जे मोठे मोठे अपार्टमेंट असतात तिकडे पण हाय राईज बिल्डिंग असतो, बिल्डिंग मोठे असतात तर तिकडे पण आपल्याला म्हणजे फायरमॅन लागतो. इन केस ऑफ फायर ऑपरेटिंग करण्यासाठी तिकडे फायरमॅन लागतो, फायरमॅन ऑपरेटर. तर फायर पंप असतात, आपल्या इक्विपमेंट्स मेंटेन करण्यासाठी पण आपल्याला मॅन पॉवर लागतो तिकडे. तर हे तुमचं फायर अँड सेफ्टी फील्ड आहे. ओके, तर हे तुम्हाला बेसिक मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, बेसिक मध्ये. तर ह्याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज समजून घ्या. तुम्हाला हॉटेल्समध्ये, मॉलमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये. तर हे जे कंपनी तुम्हाला सांगितलं ONGC, तर नॉर्मली इकडे मला स्वतःचा कॉन्ट्रॅक्ट आहे. तर इकडे आम्हाला म्हणजे वर्षाला 300, 400, 500 फायरमॅन, 200 सेफ्टी ऑफिसर एवढ्या क्वांटिटीमध्ये तिकडे मॅन पॉवरसाठी लागतं तिकडे जॉबसाठी, बरोबर, प्लॅटफॉर्ममध्ये, संग्रहामध्ये ONGC. तर जॉबचं ऑपॉर्च्युनिटी हे तुम्ही समजून घ्या, किंवा हे करिअर ओरिएंटेड कोर्स आहे. त्याच्यामध्ये जॉब जास्त आहे तरी माणसं हे करणारे कमी असतात आता सध्या तरी. तर आता स्लोली स्लोली कॉम्पिटिशन वाढत चालू आहे. तर तुम्ही लवकरच म्हणजे तुमचं जे डाऊट्स वगैरे क्लिअर करा आणि पुढे आपण बघू. तर हे झालं. नेक्स्ट कमिंग टू सिलेबस. स्टुडंटमध्ये एक प्रश्न आला की सर सिलेबस डिफिकल्ट आहे की सोपं आहे कसं. एक समजून घ्या, तुम्हाला इकडे म्हणजे लिहून काय शिकायचं गरज नाही. सगळं लिहून घ्यायचं, त्याच्यानंतर ते रटा मारायचं इकडे करतात तसलं काही विषय. जे तुम्हाला शिकवलंय ते तुम्ही समजून घ्या. जर मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्याबद्दल लिही, तर तुम्हाला ते लिहायला पाहिजे. तुम्हाला जेवढे तुम्हाला तुम्हाला माहिती असेल ते, तर आपल्याला इकडे सगळं समजून घ्यायला पाहिजे, बरोबर. तर प्रॅक्टिकल असून दे किंवा थिअरी असून दे किंवा काय पण असून दे, तुम्ही कसं लिहिणार किंवा तुमचं मार्किंग वगैरे कसं असतं ह्याच्यावरती नसतं. तुमचं जे कसं तुम्ही समजून घेतात किंवा एका सिच्युएशन तुम्ही कसं हँडल करतात, बरोबर. तुम्हाला आम्ही हे ट्रेन करणार की हे इक्विपमेंट्स असं वापरायला पाहिजे, किंवा हे इक्विपमेंट्स आपण ह्याच्यासाठी वापरतो, किंवा हे तुझं प्रॅक्टिकल्स म्हणजे तुझं फिजिकल फिटनेससाठी केलेलं आहे, हे सगळं इकडे शिकवणं. तुम्ही जर कंपनीमध्ये इकडे जॉबसाठी गेला, तिकडे गेल्यावर काहीतरी ऍक्सिडेंट झालं तर ते सिच्युएशन तुम्ही कसं हँडल करणार तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्हाला ते इक्विपमेंट तुम्हाला शिकवलेलं आहे, इक्विपमेंट कसं वापरायचं. आपण म्हणजे काय म्हणजे प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. तुम्हाला जे पण वस्तू वापरायचं आहे, इक्विपमेंट्स, फायर इक्विपमेंट, सेफ्टी इक्विपमेंट्स, तुम्हाला त्याचं थिअरी नॉलेज आहे, प्रॅक्टिकल नॉलेज आहे, तर तुम्ही ते सिच्युएशन तुम्ही हँडल करू शकता. हे आपण म्हणजे शिकणार आहोत. तर थिअरी सोडून द्या, विषय सगळं सोपं असणार आहे. बरं, तुमचं जे लेक्चर्स आहेत ते कंपल्सरी मराठीमध्ये होतील, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये, जसं तुम्हाला म्हणजे ते ऍडजस्टेबल होतो किंवा कॉर्पोरेट होतो तसं आपण घेणार. तो सिलेबसचं काय तुम्ही टेन्शन वगैरे घेऊ नका. जे 1 वर्ष असतील मॅक्सिमम तुम्हाला सोपं लँग्वेजमध्ये, इझी लँग्वेजमध्ये तुम्हाला ते घेतील. सो तुम्हाला पूर्ण 100% त्याच्यामध्ये नॉलेज असणार. लास्ट डाऊट्स. आज सकाळी एक डाऊट आलं होतं, कृपया करून तुमचं व्हॉट्सअपमध्ये जे नाव वगैरे असेल ते प्रॉपर टाका, कारण काहीतरी बर्थडे बॉय वगैरे नाव त्याच्यावर दिसतंय मला, तर ते प्रॉब्लेम आहे. सो पहिला प्रश्न आहे, फायर फायटर्सचं ड्रेस कोड काय आहे. ओके, द फायर फायटर्सचं तुम्हाला नॉर्मल एक्झाम्पल फिनोलेक्स फायर डिपार्टमेंट आहे, रत्नागिरीचा MIDC फायर डिपार्टमेंट आहे, चौगुले फायर डिपार्टमेंट, जिंदाल फायर डिपार्टमेंट. हे नॉर्मली आता इकडे 5 फायर डिपार्टमेंट आहेत आपल्याकडे, नगर वगैरे पण आहे, बरोबर. ह्याच्यामध्ये जे गव्हर्नमेंट स्टाफ वगैरे जे असतात, गव्हर्नमेंट फायर सर्व्हिस, तर ते लोक नॉर्मली काकी ड्रेस जे असतात, बरोबर, जे पोलीस ड्रेस वगैरे जे असतात काकी ड्रेस ते वापरतात. किंवा MIDC फायर डिपार्टमेंट बघितलं त्यांचं पण ड्रेस कोड डिफरंट असतं. तुम्ही प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये बघितलं तिकडे पण त्यांचा ड्रेस कोड डिफरंट असतो. ते काय काय लोक ऑरेंज बॉयलर सूट घालतात किंवा ग्रे कलर बॉयलर सूट. तरी पण आपल्या नियमानुसार अकॉर्डिंग टू दी रूल ऑफ द ISO स्टँडर्ड्स, OSHA स्टँडर्ड्स, ह्याचं स्टँडर्ड्स अनुसार आपल्याला रेड कलर युनिफॉर्म आपल्याला असायला पाहिजे, बरोबर. रेड कलर बॉयलर सूट, आपलं जे ड्रेस असेल बॉयलर सूट ते रेड कलर असायला पाहिजे. तरी पण ते आता जास्त म्हणजे कोण मॅन्युअली एवढं म्हणजे कोण बघत नाही, कारण तुम्ही इंडस्ट्री म्हटल्यावर नॉर्मली एक आपला ड्रेस, फॉर्मल ड्रेस असतो तरी पण ते चालतं. पण ड्रेस कोड असं कंपल्सरी नसतं, तरी पण स्टँडर्ड्स अनुसार, बरोबर, ISO स्टँडर्ड्स वगैरे अनुसार आपल्याला रेड बॉयलर सूट हे घालावं लागतं. एअरपोर्टवर
कशामुळे आग लागू शकते. एअरपोर्ट इंडस्ट्रीजमध्ये मेन म्हटल्यावर तुम्हाला काल एक टेंडर मी दाखवलं, रोझनबर्ग पॅन्थर 6x6. हे एक मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर टेंडर आहे. बरोबर, हे एअरपोर्ट क्रॅश किंवा एअरप्लेन क्रॅश जेव्हा एका प्लेनवर असेल, बरोबर, एअरबस किंवा फायटर जेट किंवा एअरफोर्स डिफेन्सचं जे कार्गो प्लेन्स वगैरे, ह्याच्यामध्ये नॉर्मली काय होतं, क्रॅश लँडिंग एका एअरपोर्टमध्ये मॅक्सिमम क्रॅश लँडिंग होतं. तर नॉर्मली 2 दिवसात तिकडे केरळमध्ये क्रॅश लँडिंग झालं होतं, करिपूर एअरपोर्ट. तर तसं क्रॅश लँडिंग होताना तिकडे फायर लागण्याचे चान्सेस जास्त असतात. आता एक दोन महिन्यांनी तिकडे पाकिस्तान एअरलाइन्स मध्ये PIA तिकडे एअरपोर्टला नाही, एअरपोर्टचं बाहेर जे तिकडे विलेज होतं, सिटी होतं, तिकडे कराचीमध्ये तिकडे काय झालं, प्लेन क्रॅश झालं आणि एक्सप्लोड झालं. हे एक्सप्लोजन मध्ये प्लेन तर एक्सप्लोड झालं, तरी पण तिकडचे जे गाव होते सिव्हिलियन्स त्यांना पण ह्याच्यामध्ये इंजर्ड झालं. भरपूर साऱ्या लोकांचं प्रॉपर्टी डिस्ट्रॉय झालं, लाईफ गेलं. तर हे असा एक ऍक्सिडेंट होतो. तर एका एअरपोर्टमध्ये प्लेन क्रॅश हे मोठा म्हणजे एक ऍक्सिडेंट होतो. तुम्हाला माहिती असेल कधी हायड्रोलिक फेल होतो, आपला लँडिंग गिअर फेल होतो. हे फेल झाल्यावर ते क्रॅशिंग होतो आणि क्रॅश लँडिंग झाल्यावर ते पंख जे असतात, विंग्स, त्याच्यामध्ये जे फ्युएल स्टोअर असतात, व्हाईट फ्युएल, बरोबर, रॉकेट फ्युएल आपण म्हणतो, तर ते क्रॅश झालं, एक्सप्लोजन होतो. त्यावेळेला एमर्जन्सीसाठी ते आपलं टेंडर्स, फायरचं टीम जे असतात, रेस्क्यू टीम, ते जातात तिकडे, रेस्क्यू करतात. बरोबर, तिकडे आपल्याला ते समजून घ्या, एअरपोर्टमध्ये प्लेनचं लँडिंग क्रॅश होऊन तिकडे फायरचे चान्सेस लागतात. बरोबर, तर तिकडे फायरचं टेंडर मॅक्सिमम काय करतात, जातात ते लोकेशनला आणि ते जे इंजिन असतात ते कुलिंग करतात, पाणी मारताना ते फायर तिकडे कट ऑफ करतात. नंतर तिकडे रेस्क्यू ऍक्टिव्हिटीज तिकडे चालू होतात. आग लागली आहे आणि ते कशामुळे लागली हे कसं ओळखायचं. हे तुमचं कॉलेज आहे, आता इकडे फायर लागलं, रात्री काहीतरी कॉलेज तुमचं बंद असतं, रात्री सकाळी आलं तिकडे पूर्ण फायर असते. तर तिकडे फायर फायटिंग आधी व्हायला पाहिजे. आधी फायर फायटिंग झालं, सगळे सुरक्षित आपण म्हणजे काय आपलं इक्विपमेंट वगैरे असतं ते आपण बाहेर काढलं, पूर्ण फायर आपण म्हणजे ते कट ऑफ केलं, म्हणजे आता सेफ आहे का माणसाला एंटर करण्यासाठी. त्याच्यानंतर आपण इन्स्पेक्शन करतो, बरोबर, आपण ते चेक करतो, इन्स्पेक्ट करतो की का रिझनसाठी आपण तिकडे फायर लावलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघतो की हे जे पेंट मारलं आहे त्याचं नवीन पेंट मारलेलं आहे, जे वायर्स होते ते पूर्ण म्हणजे ओल्ड किंवा जुना वायर होते, पण शॉर्ट सर्किटिंग झालं किंवा कम्प्युटरचं जे इलेक्ट्रॉनिक वस्तू होते ते चालू होतात म्हणून त्याचं लाईन फायर झालं किंवा ओव्हरहीट झालं किंवा कुठेतरी म्हणजे कॅन्डल मेणबत्ती वगैरे लावले होते. तर असं जे रेकॉर्डिंग वगैरे जे असतं ते आपण नंतर म्हणजे बघतो. बरोबर, हे कसं ते बघायचं आपण पुढे लेक्चर्समध्ये बघू. हे तुमचा ऍडव्हान्स प्रश्न वगैरे चांगलं. ओके, तर तुमचं अजून काय डाऊट्स वगैरे विचारा. ओके.